हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आता कृष्णाच्या हातामध्ये घरचा कारभार, घरच्या चाव्या करता धरत्या स्त्रीच्या हातामध्ये गेल्यानंतर अनुसयाला आता खूपच जास्त त्रास होऊ लागलेला असतो. अनुसयाच्या नाकाला मिरच्याच झोंबलेल्या असतात आणि त्याचमुळे आता इकडे अनुसया आणि समर हे दोघेही जण कृष्णावर आरोप करण्यासाठी आणि तिच्या हातून घरचा कारभार हिसकावून घेण्यासाठी खूप मोठा डाव रचून आता तिच्याच खोलीमध्ये जाऊन तिजोरीतले खूप सारे पैसे दागिने ती लोक चोरत असतात. आणि त्याच वेळेस चोरताना इकडे जयकांत आणि मैनावती ह्या दोघांनीही त्यांना रंगे हात पकडलेलं असतं. हेच आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचंय, पाहायचंय. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा की कशा पद्धतीने समर आणि त्याचबरोबर अनुसया ह्या दोघांनीही चोरी केली. तर आता आपण मालिकेमध्ये पाहतोय की आता इकडे बाळजाला तिच्या कर्माची शिक्षा मिळालेली असते. बाळजाला आता इकडे लंकेची पार्वती करून सोडलेलं असतं, कारण बाळजाने आतापर्यंत जे गुन्हे केलेत, ज्या काही काळे कारनामे केलेले आहेत, ते सगळे काळे कारनामे आता गावकऱ्यांसमोर आलेले असतात आणि त्याचमुळे आता इकडे बाळजाला शिक्षा दिलेली असते. तिच्या हातचा रांगडे पाटलांचा घरचा कारभार सगळा काढून घेतलेला असतो. चाव्या असो, दागदागिने असो, स्त्रीधन असो, हे सगळं काढून घेण्यात आलेलं असतं आणि त्यामुळे बाळजाचा आता इकडे जळफळाट होत असतो. आणि त्याचबरोबर एवढ्यावरच आता ह्या गोष्टी थांबत नाही, तर बाळजाला हा जो काही गाव आहे तो गाव स्वच्छ करण्याचं, घाण काढण्याचं काम तिला दिलेलं असतं. तर आता जेव्हा ही सर्व लोक घरी येतात, आता इथे अनुसया आणि त्याचबरोबर समर ह्या दोघांचाही गृहप्रवेश होतो. त्यांना वाजत गाजतच रांगडे पाटलांच्या घरला आणलं जातं आणि दोघांनाही रांगडे पाटलांच्या घरला आणल्यानंतर आता जे आढळराव आहेत त्या आढळरावांची लाडकी सून म्हणजेच की कृष्णा, तिचे होताना लाड अनुसयाला पाहत नाहीत. जेव्हा कृष्णा आणि त्याचबरोबर दुष्यंत हे घरी येत असतात, त्यावेळेला बाळजा त्यांना रस्त्यात भेटते आणि रस्त्यात भेटल्यानंतर बाळजा म्हणत असते, अरे ह्या बयानं म्हणजेच ह्या कृष्णीनं तुझा सावत्र भाऊ घरामध्ये आणून ठेवला आहे, तुझी सावत्र आई घरामध्ये आणून ठेवली आहे आणि तू आता तिच्यावर अजिबात लक्ष देऊ नकोस. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, हे तुम्ही सांगायलाय का मला? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगू नका, कारण तुम्हाला नाही कळणार तुम्ही काय केलं आहे ते. आणि तेव्हा ती म्हणत असते, आता घरामध्ये महाभारत घडेल. त्यावर आता कृष्णा म्हणत असते, महाभारत नाही पण नक्कीच रामायण घडू शकतं. दोन भाऊ राम आणि लक्ष्मणासारखे घरामध्ये राहू शकतात असं कृष्णा म्हणत असते. पण बाळजा म्हणत असते, हे बघ दुष्यंता, तुला जरा इकडे व्यवस्थित राहावं लागेल, तुला गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, कारण किती नाही म्हटलं तरी तो अनुसयाचा पोरगा आहे आणि सोबतच तुझा सावत्र भाऊ सुद्धा आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार कर असं बाळजा आता सांगत असते. दुसऱ्या बाजूला आज इकडे आढळराव फार खुश असतात, कारण आता इकडे त्यांच्यावर लागलेला खुनाचा धब्बा मिटलेला असतो. ज्या बाळजाला इथे शिक्षा व्हायची होती ती शिक्षा झालेली असते आणि शेवटी पुन्हा एकदा ते कुटुंब एकत्र आलेलं असतं. आता मैनावती त्याचबरोबर जयकांत हे सगळेजण आनंदात असतात. कितीतरी वर्षानं आता इकडे अनुसया आणि त्याचबरोबर इथे आढळराव एकत्र चहा पीत बसलेले असतात. तेव्हा समर म्हणत असतो, खरं तर घरचा कारभार हा एका व्यवस्थित आणि त्याचबरोबर जो व्यक्ती इथे आता स्वावलंबी असेल किंवा कर्तृत्ववान असेल, जबाबदार असेल, त्याच व्यक्तीच्या हातामध्ये हा घरचा कारभार दिला पाहिजे. तेव्हा आढळराव कसलाच विचार करत नाहीत आणि घरच्या चाव्या घेतात आणि त्याचबरोबर त्या चाव्या घेऊन ते कृष्णाच्या हातामध्ये देतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते, नाही बाबा, हे बघा, मला ह्या चाव्या नको आहेत, मला गावचा कारभार सांभाळायचा आहे, मी इथे घरचा कारभार नाही सांभाळू शकत, मला तुम्ही ह्या चाव्या देऊ नका असं तिचं म्हणणं असतं. पण आता जेव्हा आढळराव म्हणतात, नाही कृष्णे, हे बघ, काही झालं तरी हा घरचा कारभार तुला सांभाळायचा आहे, इथे तू ह्या घरासाठी काय काय केलेस हे आम्हा सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे मी तुला जे सांगतोय ते तू कर. पण आता जेव्हा हे आढळराव बोलत असतात तेव्हा मात्र अनुसयाला फार राग येत असतो. आता अनुसया म्हणत असते, हो बरोबर बोलतायत ते, हे बघ, तू ह्या घरची सून आहेस आणि त्यामुळे तो कारभार तुझ्या हाती गेला पाहिजे. त्यावर आता कृष्णा म्हणत असते, नाही, आतापर्यंत हा बाळजाबाईच्या हाती कारभार होता, त्या या घरच्या कर्तृत्ववान आणि
आणि जबाबदार व्यक्ती होत्या, पण आता त्यांचे कारनामे समोर आलेत म्हटल्यावर तुम्ही माझ्याकडे हा कारभार देताय, पण मला ते नको आहे. हा कारभार उलट माझ्यापेक्षा तुम्ही अनुसयाबाईंकडे द्या, म्हणजे त्यासुद्धा ह्या घरच्या एक कर्तृत्ववान स्त्री साबित होतील आणि तसंही तुमच्या बायको आहेत, ह्या घरच्या लक्ष्मी आहेत, त्यामुळे हा सगळा कारभार तुम्ही त्यांच्याकडे द्या. त्याच वेळेला आता इकडे आढळराव म्हणत असतात, नाही कृष्णे, नाही झालं तरी हा घरचा कारभार तुझ्याकडेच राहणार आहे, असं म्हणून आता शेवटी कृष्णाकडे ती जिम्मेदारी देण्यात आलेली असते. त्याच वेळेला आपण इकडे पाहतो की आता इथे जयकांत आणि मैनावती हे बोलत असतात. मैनावती म्हणत असते, आपण तर काय आलं गेलं असंच आहोत की काय, आपल्याला तर ह्या घरामध्ये कोणी काहीच विचारत नाहीये, आपल्याला कोणी लक्ष सुद्धा देत नाही, मग हे सगळं काय आहे, असं ते बोलत असतो. त्याच वेळेला आता जयकांत म्हणत असतो, बघितलं ना मम्मी, कशा पद्धतीने इकडे आता जे आढळराव रांगडे पाटील आहेत त्यांनी सुद्धा सगळा कारभार त्या कृष्णीच्या हाती दिलेला आहे आणि आपल्याला तर काही व्हॅल्यूच नाहीये, त्या कृष्णीला काहीच कळत नाहीये, मग हा सगळा कारभार तिच्या हाती देण्याची काय गरज होती. मी होतो, त्याचबरोबर ते स्वतः होते आणि त्याचबरोबर दुष्यंत सुद्धा होता. आता जेव्हा अनुसया खोलीमध्ये असते तेव्हा समर तिथे येतो आणि समरला अनुसया म्हणत असते की बघितलंस ना पोरा, बघितलंस, आपण ह्या घरामध्ये येऊन काहीच फरक पडला नाही. त्यावर समर म्हणत असतो, हो मला वाटलं की आता तो बाप म्हणजेच आढळराव रांगडे पाटील आता किती नाही म्हटलं तरी ह्या घरचा कारभार, तिजोरीच्या चाव्या आणि सगळं काही तुझ्या हवाली करील, पण तसं अजिबातच झालं नाही, उलट त्या कृष्णाच्याच हवाली त्याने केलेला आहे, त्यामुळेच मला त्याचा फार राग येतोय. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ तू काळजी करू नकोस, ह्या सर्व गोष्टीवर आपण काहीतरी उपाय शोधूयात, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता संध्याकाळची वेळ असते, दुष्यंत आणि कृष्णा त्यांच्या खोलीमध्ये असतात. तेव्हा आता इकडे कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, हे बघा मी गावचा कारभार सांभाळते, पण घरचा कारभार सांभाळणं मला शक्य होणार नाही, ते सगळं मला जमणारच नाही. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, हे बघ कृष्णा, आता तू एवढी मोठी लीडर आहेस, एवढी मोठी नेता गावासाठी बनलेली आहेस, तर मग घरचा कारभार सांभाळण्यासाठी तुला काय प्रॉब्लेम आहे. हे बघ असं करू नकोस, काही जरी झालं ना तरी तुला घरचा कारभार सुद्धा हाती घ्यावंच लागणार आहे आणि बाबांनी तुझ्यावर एवढी विश्वासाने जिम्मेदारी दिलेली आहे म्हटल्यावर तू असं नाही म्हणू नकोस ना. तेव्हा कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्हाला ते पहिले दिवस आठवतात ना, कशा पद्धतीने माझ्याकडे बाळजाबाईने चाव्या दिल्या होत्या आणि त्यावेळेस माझी काय अवस्था झाली होती, ही गोष्ट तुमच्या लक्षात आहे ना. त्याच वेळेला आता दुष्यंत म्हणत असतो, आहे माझ्या चांगल्या लक्षात, पण तू काळजी करू नकोस. तर आता आढळराव बाहेर अंगणामध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेला आता बाळजा तिथे येते. बाळजा तिथे आल्याबरोबर बाळजा म्हणत असते, काय मग आढळराव, आज तर तुम्हाला फार आनंद होत असेल ना, तुम्हाला आता इकडे मला गावातली मोलकरीण आणि त्याचबरोबर कामवाली बनवल्यानंतर तुम्हाला फार आनंद होत असेल, हेच तर पाहिजे होतं ना तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बाळजा आहे. बाळजा, तुम्ही आता मला कितीही जरी हरवण्याचा प्रयत्न केला, माझे कितीही जरी काळे कारनामे सर्वांसमोर आणलेले असले ना, तरी सुद्धा मी पुन्हा ह्या घरामध्ये येईल आणि पुन्हा ह्या घरामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा हेच सगळं राज्य माझ्या हाती येणार आहे, ही गोष्ट तुम्ही अजिबात विसरू नका, असं सुद्धा आता इकडे बाळजा आढळरावांना म्हणत असते. त्यावर आढळराव म्हणत असतात, हे बघ बाळजा, आता तुझा सगळा खेळ खल्लास झालेला आहे, तू कितीही म्हटलीस आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा तुला ह्या घरामध्ये पुन्हा स्थान नाहीये, असं आता इकडे ती लोक बोलत असतात. दुसऱ्या बाजूला आता मैनावती तिथे येते आणि मैनावती तिथे आल्यानंतर बाळजा म्हणत असते, हे बघ मैने, आता मी जरी घरात नसले तरी सुद्धा घरावर तुझा ताबा असायला हवा. ती काल आलेली बया अनुसया, तिच्या हातामध्ये अजिबात कोणताच कारभार देऊ नको, समजलं तुला. काही जरी झालं ना तरी सुद्धा कारभार हा आपल्याकडेच यायला हवा. त्यावर आता मैनावती म्हणत असते, अहो बाळजाबाई, एवढा तुमचा माज उतरलाय, एवढं तुम्हाला कृष्णानं धुळीस मिळवलंय, तरी सुद्धा तुम्हाला असं अजून वाटतं का की सगळा घरचा कारभार तुमच्याकडे येऊ शकतो म्हणून? तुम्ही ह्या सर्व गोष्टीचा का आणि कशाला विचार करताय, द्या ना ते सगळं काही सोडून. पण तेव्हा बाळजा म्हणत असते, नाही, त्या अनुसयाला काहीच मिळता कामा नये. आणि अजून एक गोष्ट तुला मैनावती मी सांगते, हे बघ, तुझ्या जर जयकांतला काही प्रॉपर्टी पाहिजे असेल तर मी सांगते त्या पद्धतीने तू कर. तेवढ्यात जयकांत तिथे येतो आणि तो म्हणत असतो, हो काकी साहेब, तुम्ही म्हणाल तसंच आम्ही ह्या घरामध्ये राहू, तुम्ही म्हणाल ते सगळं काही आम्ही करू आणि तुम्हाला जी जी माहिती पाहिजे ना ती माहिती आम्ही पुरवू, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं जयकांत आता इथे बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे समरला फार त्रास होत असतो, तो त्रागा करून घेत असतो आणि म्हणत असतो, नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी अजिबात ह्या पद्धतीने करणार नाही, कारण आता हे सगळं माझं आहे आणि आई तू म्हणाली होतीस या घरामध्ये आल्यानंतर ते सगळं तुला मिळणार आहे, मग मला सांग आता मला कधी आणि कशा पद्धतीने मिळणार आहे. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते,
काळजी करू नकोस, आजच राज्याला आपण कृष्णेच्या खोलीमध्ये चोरी करायची असं म्हणून आता दुष्यंत आणि कृष्णा शांतपणे झोपल्यानंतर इथे ते दोघे जण येतात आणि खूप सारा पैसा तिजोरीतून काढतात. त्याच वेळेला बाळ इथे मैनावती आणि जयकांत हे दोघेही जण बाळाला भेटून आलेले असतात. तेव्हा दुष्यंतच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसतो आणि ते समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. अनुसया आणि त्याचबरोबर आता समोर हे दोघेही जण कृष्णाच्या खोलीतून, कपाटातून, तिजोरीमधून बरेच दागिने आणि पैसे हे लोक चोरी करत असतात. आणि तेव्हा चोरी करत असताना आता ह्या लोकांनी त्यांना रंगेहात पकडलेलं असतं, पाहिलेलं असतं. तेवढ्यात जयकांत त्यांचा व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओ बनवल्यानंतर तो तिथून निघून जातो. आता इकडे समरने पैशाची बॅग भरलेली असते आणि त्याचबरोबर त्यामध्ये बरेच असे दागिने सुद्धा टाकलेले असतात. आता ह्या लोकांचा प्लॅन हा वेगळाच असतो. काही जरी झालं ना तरी आपण कोणाच्याही निदर्शनास पडायचं नाही असं त्यांचं म्हणणं असतं. आता ते दोघेही जण ते पैसे घेऊन तिथून लंपास होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे कृष्णा उठते, तिचं आवरते, तिजोरी पाहते, पण तिजोरीमध्ये एकही रुपया नसतो. ती लगेचच आता दुष्यंतला सांगत असते की तिजोरी खणखणीत आहे, त्यामध्ये एकही रुपया नाही. त्यावर तो म्हणत असतो, हे बघ काळजी करू नकोस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू ह्यातला एकही रुपया हलवला नसशील, रडायचं अजिबात कारण नाहीये. त्याच वेळेला आता इकडे जयकांतने हे बोलणं ऐकलेलं असतं आणि जयकांत सगळ्यांना घरातील लोकांना जमा करतो आणि तो म्हणत असतो, बघितलं कालच इथे ह्या कृष्णाच्या हातामध्ये कारभार दिला आणि कालच कृष्णाच्या हातामध्ये कारभार दिल्याबरोबर तिने काय केलेलं आहे तर तिने इथे ह्या तिजोरीवरच डल्ला मारला आणि त्याचबरोबर तिने सगळे पैसे आणि ह्या सर्व गोष्टी गायब केल्या. त्याच वेळेला आता इकडे दुष्यंत चिडतो आणि म्हणत असतो, हे बघ जरा तोंड सांभाळून बोल, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बायकोने अजिबातच केलेल्या नाहीये, समजलं तुला? आणि तू काय समजतो स्वतःला, ह्या असल्या गोष्टी अजिबात होऊ शकत नाहीत. त्याच वेळेला घरातील सर्वजण जमा होतात आणि सर्वजण जमा झाल्यानंतर बाळजा सुद्धा तिथे येते आणि ती म्हणत असते, बघितलं आतापर्यंत ही तिजोरी, हा सगळा काही ऐवज, त्याचबरोबर ही सगळी मालमत्ता, सगळं काही साबूत होतं, पण आता मात्र ह्या कृष्णीनेच इथे चोरी केलेली आहे. त्याच वेळेला आढळराव आता कृष्णाच्या बाजूला खंबीरपणे उभे राहतात आणि म्हणत असतात, माझा कृष्णीवर पूर्ण विश्वास आहे, कृष्णीने या घरामध्ये अजिबात चोरी केलेली नाहीये आणि त्याचबरोबर कृष्ण असं कधीच करू शकत नाही. कृष्णे तू काळजी करू नकोस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याच वेळेला कृष्णा म्हणत असते, आबा अगदी मनापासून तुमचे धन्यवाद, मला माहिती आहे मी चोरी केली नाही, पण आमच्या खोलीतून एवढे मोठे पैसे आणि दागिने गायब झाले त्याची मला फारच खंत आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला जयकांत आता इकडे कृष्णावर आरोप करत असतो आणि तेव्हा मात्र आता दुष्यंतला राग येतो आणि तो म्हणत असतो, जयकांत आत्ता बोललास ते ठीक आहे, पण इथून पुढे असलं बोलायचं अजिबात कारण नाहीये, समजलं? आता चोरी कुणी केली, कशामुळे केली, ह्या सगळ्या गोष्टी मी लवकरच शोधून सुद्धा काढेल, असं दुष्यंत म्हणत असतो. त्याच वेळेला आता अनुसया म्हणत असते, मी तर म्हणत होते बाई की एखाद्या समजदार आणि त्याचबरोबर कर्तृत्ववान जबाबदार व्यक्तीच्या हातामध्ये ही जबाबदारी द्यायला पाहिजे होते, ह्या तर पोरीला वाचता लिहिता पण येत नाही, मग आता ही कसा कारभार सांभाळणार आहे? तेव्हा मैनावती सुद्धा तेच बोलत असते. ती म्हणत असते, खरं तर एकतर आढळराव तुमच्या हातामध्ये हे सगळा कारभार ठेवायला पाहिजे होता, नाहीतर नक्की आणखी वेगळं काहीतरी करायला पाहिजे होतं. तुम्ही कृष्णाच्या हातामध्ये हा कारभार देऊन फारच मोठी चूक केली आहे, असं इकडे ते बोलत असतात. पण आता कृष्णा आणि दुष्यंत म्हणत असतात, काही जरी झालं तरी सुद्धा चोरी कोणी केली आणि कोणी ते पैसे लुटले हे सगळं आम्ही लवकरच शोधून काढू. तर प्रेक्षकांनो पाहत राहा हळद रुसली कुंकू हसलं. भेटूया तशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.